संताचे माहेर स्वामी माझा. संत प्रमाण देऊन सांगतात बाबांनो, परमात्म्याच्या दरबारात आल्यानंतर जात भेद पंथ मत परंपरा संप्रदाय वर्णभेद या सगळ्या गोष्टी बाजूला आहेत. त्याच्या दरबारात आल्यानंतर तो देव आहे आणि मी भक्त आहोत. तो काय? तो देव आहे आणि आम्ही भक्त आहोत. आणि भक्ताच्या उद्धारासाठी तो परमात्मा सदैव उदार आहे, लक्षात ठेवा. याला श्लोकाच्या माध्यमातून जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात, जाती नीती कुल गोत्र दुरंगम नाम रूप गुण दोष वर्जितम देश काले विषय वर्जितम यत ब्रह्म तत्वमसि भावयोत्पत्तिः. चार वेदातील एक महावाक्याला या शब्दामध्ये वर्णन केले आहे. यत ब्रह्म तत्वमसि भावयोत्पत्तिः. जात कोणती आहे, वर्ण कोणता आहे, कुळ कोणता आहे, गोत्र कोणता आहे, परंपरा कोणती आहे, संप्रदाय कोणता आहे, या गोष्टीपेक्षा तुमच्या अंतःकरणातला भाव कोणता आहे, परमात्मा एवढंच ऐकतो. आणि हा ऐकूनच परमात्मा त्याला जवळ करतो तुझ्या चरणामध्ये. शिवभक्ती नाही केली व्यर्थ शिणविले माऊली. माऊली म्हणतात, एवढं सगळं असून सुद्धा जर आम्ही त्या कृपेला जर पात्र होत नसेल तर उपयोग नाही. विशेष करून महिला वर्ग अधिक आहे. तुमच्या जीवनामध्ये एक अभिनव क्रांती आहे. शिवभक्ती हा शब्द ज्या वेळेला स्त्रियांच्या जीवनामध्ये येतो त्यावेळेला विशेष रूपाने त्यांच्या शरीराचा पातकाचा मळ निघतो आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो त्यांचा विटाळ सुद्धा मिटतो. ही एकमेव जगातली अशी भक्ती आहे जो परमात्मा प्रत्येक माऊलीला पूजेचा अधिकार देतो. बरं का, तसे सिद्धांत माऊलीने परमरहस्यासारख्या ग्रंथातून दिलेले आहेत. परमरहस्य ग्रंथ आहेत शिवगीतेवरती आधारित आहेत आणि परमरहस्य तंत्र नावाच्या ग्रंथावरती आधारित आहे. ते मूळ भगवान शिवाने आदि मायेला उपदेश केलेलं ब्रह्मसूत्र आहे. त्याला शिवसूत्र म्हणतात. आणि हे शिवसूत्र आम्हाला काय सांगतं तर माऊली म्हणतात, नारी नरा सकळिका इथे अधिकार असे पीठ वर्णाश्रमाचा उपसा काढोची नये पै.
अधिक आहे. कोणीही या. यारे यारे लहान